ज्या पाणी साठ्यामधून शहराला जर पाणी पुरवठा होत असेल तर त्याच्यासाठीच तो निधी आहे. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऍड केल्या होत्या. आणि सन्माननीय भूपेंद्र यादवजी एन्व्हायरमेंट मिनिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यांच्याशी मध्ये अनेक बैठका झाल्या. त्यांनी तत्वतः त्यांना मान्यता दिली. आपल्याकडे त्यांची पत्र आहे, ती पत्र बघितली तर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. त्यांनी सांगितलं, मला मी ऐकलं, साधं पत्र पण दिलं नाही. आता जे कॉन्क्रीटचा रस्ता झालाय वराळ तलावाला, ते कोणी केलाय? वराळ तलावाच्या भोवताली जे कॉन्क्रीटचा रस्ता झालाय कोणी केलाय? तुम्ही ताडालीच्या रेल्वे स्टेशन वरून इथपर्यंत येता, हा रस्ता कोणी केला? कॉन्क्रीटिंग. सगळे कॉन्क्रीटचे रस्ते मी केले, मी नाही सांगत. एक मुस्लिम बांधव त्याने MMRDतून माहिती आणली. मी थोडी बोलतो, मी बोलणं वेगळं. आणि MMRDच्या माध्यमातून माहितीच्या अधिकारात एखाद्याने माहिती आणली आणि त्यांनी ती माहिती त्यांच्या समोर ठेवली आणि 4-4 वेळा सांगतो की मला कोणाची बाजू घ्यायची नाही, मला मी कुठल्या पक्षाचं नाही, मला समर्थन करायचं नाही, कोणावर टीका करायची नाही. त्यांनी वस्तुस्थिती समोर आणली लोकांच्या. तुम्ही ते लिहा ना. पण हे सरोवर संवर्धनचं आहे ना, हे डोक्यात शिराला 4 वर्ष जातील.